नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीचे प्रकरण क्रमांक 7 धातू आणि अधातू या प्रकरणातला तिसरा पार्ट पाहणार आहोत. यामध्ये धातूच्या वहनासंदर्भामध्ये आता आपल्याला माहिती घ्यायची आहे. याच्या अगोदर आपण उष्णतेचे वहन या संदर्भात माहिती म्हणजे हा 6व्या मुद्द्याबद्दलची माहिती आपण मागील तासिकेमध्ये घेतलेली आहे. त्यामध्ये आपण पाहिलं तांबे, चांदी आणि ॲल्युमिनियम हे तीन उत्तम वाहक आहेत, कारण यांचं प्रसरण यांच्यातून वहन जे आहे हे चांगल्या प्रकारे इतर धातूंच्या मानाने अधिक वेगाने होत असतं. त्याच्यामुळेच विजेच्या वहनासाठी तांब्याच्या तारेचा वापर होतो. त्यानंतर ॲल्युमिनियमच्या तारांचा वापरसुद्धा विद्युत वहनासाठी होतो आणि उन्हाळ्यामध्ये तांब्याच्या तारा ज्या आहेत त्या खांब्यावर लोंबलेल्या आपल्याला पाहायला मिळतात, कारण त्यांच्यामध्ये प्रसरण अधिक वेगाने होतं. आणि चांदीचं उदाहरण मागील तासिकेमध्ये पाहिलेलंच आहे. यानंतर आता आपल्याला 7वा मुद्दा इथे अभ्यासायचा आहे. विजेच्या तारा बनवण्यासाठी कोणत्या धातूचा उपयोग केला जातो, असा प्रश्न जर आपल्या समोर ठेवला तर आपण काय म्हणणार आहे? तांबे या धातूचा उपयोग केला जातो. धातू विजेचे सुवाहक असतात. हा काय आहे? त्यांचा गुणधर्म आहे. विद्युत वहन, कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी, म्हणजेच विद्युत सुवाहक कोण आहे? धातू आहे. धातू म्हणजे कोणता? यामध्ये बऱ्याच धातूंचा समावेश होतो. सोने, चांदी, लोखंड, ॲल्युमिनियम, त्याच्यानंतर कोबाल्ट, निकेल, हे सर्व जे आहे विजेचे वहन करतात. परंतु एक धातू असा आहे का तो विजेचं वहन करत नाही, आणि त्याचं नाव आहे शिसे. हा एकमेव धातू आहे जो उष्णता आणि वीज यांचं सुवाहक नाही किंवा यांचं वहन करत नाही. पुढे आहे घनता. घनता याला इंग्रजीमध्ये नाव आहे डेन्सिटी. धातूंची घनता जास्त असते. अपवाद सोडियम, पोटॅशियम आणि लिथियम ही 3 पदार्थ यांची घनता मात्र पाण्यापेक्षाही कमी असते. म्हणून हे धातू काय होतात? पाण्यावर तरंगतात. म्हणून यांना सोडियम सारखा धातू जो आहे तो रॉकेल खाली ठेवला जातो किंवा केरोसिन खाली ठेवला जातो. लिथियमची घनता पहा, 0.53 ग्रॅम पर सीसी सेल्सिअस इतकंच आहे, म्हणजे अतिशय कमी आहे. या ठिकाणी समजा आपण पाण्याची घनता 1 जर धरली तर याची त्याच्यापेक्षा कमी आहे 0.53. त्याच्यामुळेच हा जो घटक आहे हा काय होणार आहे? पाण्यावर तरंगणार आहे. यानंतर पुढचा मुद्दा आहे 9वा. द्रवणांक व उत्कलनांक, मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट. सर्वसाधारणपणे धातूंचे द्रवणांक आणि उत्कलनांक जास्त असतात. अपवाद. पुन्हा कोणकोणते अपवाद आहेत? तर या ठिकाणी द्रवणांक आणि उत्कलनांकामध्ये खाली त्यांनी धातूंची नावं दिलेली आहेत. द्रवणांक आणि उत्कलनांक सर्वसाधारण सर्वच धातूंचे जास्त असतात, परंतु काही अपवाद सोडतात. कोणते कोणते आहेत? एच जी म्हणजे चांदी, त्यानंतर Ga म्हणजे गॅलेनियम, त्यानंतर Na म्हणजे सोडियम आणि K पोटॅशियम, एवढे सगळे धातू जे आहेत ते अपवाद आहेत. यानंतर 10वा त्यांचा गुणधर्म आहे नादमयता. शाळेमध्ये आपल्याला घंटा वाजलेल्या सर्व मुलांना अनुभव येतो आहे की नाही? शाळा भरताना आणि शाळा सुटताना प्रत्येक तासिकेनंतर ही बेल झालेली किंवा घंटा वाजलेली आपल्याला दिसते. कोणत्या धातूची बनलेली आहे? तुम्ही लगेच सांगू शकता की ती तांब्यापासून बनवण्यात आलेली आहे. ती कशी कार्य करतात? तर आतमध्ये असणारा जो लोलक आहे तो जोरात आपण काय केला, घंटेवर आदळल्यावर नाद तयार होतो. तर हा प्रत्येक धातूचा गुणधर्म आहे नादमयता. अशा प्रकारे एकूण आपण 10 गुणधर्म पाहिलेले आहेत. पहिला पण परत एकदा सगळ्यांना रिकॉल करूया. पहिला आहे अवस्था, दुसरा आहे तेज किंवा चकाकी, तिसरा आहे कठीणपणा, चौथा आहे तन्यता, 5वा वर्धनीयता, 6वा उष्णतेचे वहन, 7वा विद्युत वहन, 8वा घनता, 9वा द्रवणांक आणि उत्कलनांक, आणि शेवटी आहे नादमयता. हे सर्व धातूचे गुणधर्म आपण पाहिल्यानंतर आता आपण पुढे पाहूया अधातू. त्यांनाच नॉन मेटल इंग्रजीमध्ये म्हणतात. यामध्ये कार्बन, सल्फर, फॉस्फरस हे काही अधातू आहेत. साधारणपणे स्थायू हे अधातू ठिसूळ असतात. लक्षात ठेवा,
साधारणपणे धातूचे जसं आपण धातूंचे गुणधर्म पाहिले तसे अधातूंचे गुणधर्म काय आहेत? ते स्थायू रूपात असतात, ते अधातू स्वरूपात असतात. स्थायू अधातू हे ठिसूळ असतात. हा मुद्दा आपल्याला इथं लक्षात घ्यायचा आहे. आणि त्यांचा महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे त्यांना चकाकी नसते. आता आपण यांचे क्रमाक्रमाने भौतिक गुणधर्म पाहूया. अधातूंचे भौतिक गुणधर्म. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ए नॉन मेटल. पहिला आहे भौतिक अवस्था, फिजिकल स्टेट. सर्वसाधारणपणे किंवा सर्वसाधारण तापमानाला अधातू स्थायू, द्रव्य आणि वायू रूपामध्ये आढळतात. स्थायू रूपामध्ये इथे उदाहरण दिलेलं आहे. उदाहरण पहिलं आहे इथं पहा, धातू द्रवरूप अवस्था आणि वायुरूप अवस्था. स्थायू अवस्थेमध्ये काय दिलं आहे? कार्बन, सल्फर, पोटॅशियम. यानंतर द्रवरूपामध्ये बेरियम. त्यानंतर पुढे काय दिलेलं आहे? वायुरूपामध्ये हायड्रोजन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन. अशा पद्धतीने ही सगळ्या भौतिक अवस्थेमध्ये अधातू आहेत. यानंतर चकाकी पुढे जाऊया. त्याला लस्टर असं म्हणतात. आपण हा मागे गुणधर्म पाहिलेला आहे. अधातूंना चकाकी नसते. याच्यामध्ये एक अपवाद देखील आहे. कोणता अपवाद आहे? हिरा आणि आयोडीनचे स्फटिक. हे दोघं जण जे आहेत ते अपवाद आहेत. बाकी सर्व जे अधातू आहेत त्यांना चकाकी नसते. काही अधातू हे रंगहीन तर काहींना विविध रंग देखील असतात. काहींना विविध रंग असतात, काही जण रंगहीन असतात. कार्बन म्हणजेच कोळसा, पण तो कोणत्या रंगाचा असतो याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. यानंतर पुढे ठिसूळपणा हा त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म आहे. याचा इंग्रजीमध्ये नाव आहे ब्रिटलनेस. कोळसा म्हणजेच कार्बन. तो कोळसा घ्या व त्याला हातोडीने ठोका. काय होईल? निरीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की त्याचा भुगा होऊन जाणार आहे. म्हणजेच काय आहे? तो ठिसूळ आहे हे आपल्या लक्षात येईल. काही अधातू मऊ देखील असतात. याच्यामध्ये पुन्हा अपवाद आहे हिरा. तो कार्बन रूपाचे अपरूप आहे. कार्बनचे अपरूप आहे. सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ. यानंतर पुढचा गुणधर्म आपल्याला इथे पाहायचा आहे तन्यता आणि वर्धनीयता. डेन्सिटी अँड मेलेबिलिटी. अधातू हे तंतुक्षम व वर्धनीय नसतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये तन्यता आणि वर्धनीयता गुणधर्म नसतो. म्हणजे आपण कोळसा फोडला हातोडीच्या मदतीने, त्याचा भुगा झालेला आहे, म्हणजेच तो ठिसूळ आहे, परंतु तो तंतुमय देखील नाही आणि वर्धनीय हा गुणधर्म सुद्धा त्याच्यामध्ये तंतुक्षम म्हणजे तन्यता आणि वर्धनीयता हे दोन्ही गुणधर्म नाहीत. हे आपल्याला इथे लक्षात येते. यानंतर पुढचा पाचवा गुणधर्म आहे उष्णता व विद्युत वहन. कंडक्शन ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. अधातू उष्णतेचे व विजेचे दुर्वाहक असतात. यामध्ये अपवाद आहे ग्रॅफाइट म्हणजे कार्बनचे अपरूप. हे ग्रॅफाइट जे आहे हा विजेचा उत्तम सुवाहक आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला अपवाद पाहायला मिळतोय आणि ह्या अपवादाखाली आपण पुस्तकामध्ये सुद्धा अंडरलाईन करून ठेवायला काही हरकत नाही. यानंतर घनता. अधातूंची घनता ही नेहमी कमी असते. तुम्ही पाहिलं असेल एखादा लोखंडाचा तुकडा पाण्यामध्ये पडला की डायरेक्ट तो काय होतो? तळाला जातो. मात्र या ठिकाणी एखादा कोळसा जर पाण्यावर पडला, भले तो आकाराने त्याच्यापेक्षा मोठा असेल तरी देखील तो पाण्यावर तरंगलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे याची घनता कमी असते. यानंतर द्रवणांक आणि उत्कलनांक. मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट. अधातूचे द्रवणांक आणि उत्कलनांक कमी असतात. अपवाद कार्बन आणि बोरॉन. कार्बन काय आहे? कार्बन आणि बोरॉन. आता तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल की आपल्या घरामध्ये कोळसा बनवल्यानंतर त्या कोळसा बराच वेळ उच्च तापमानावर राहतो. पाहिले सर्वांनी? म्हणजे लाकूड जाळल्यानंतर जो पाठीमागे शिल्लक राहतो तो कोळसा, पुन्हा आपण त्याचा उपयोग उष्णता निर्मितीसाठी करतो आणि तो बराच वेळ उष्णता स्वतःमध्ये धरून ठेवतो. हे स्थायू अपवाद म्हणून आपल्याकडे आहेत.
यानंतर पुढे पाहूया. यानंतर बोरॉन हे स्थायू अधातू असून उच्च तापमानावर तो वितळतो. हे एक उदाहरण आपण वाचता राहिलं की आपल्याकडनं. बोरॉन, कार्बन तर वितळत नाही, नाही की नाही. हे कार्बनमध्ये बोरॉन नावाचा एक घटक आहे, तो काय होतो, वितळला जातो. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. सोने, चांदी, ॲल्युमिनियम हे उत्तम वर्धनीय धातू आहेत. सोने, चांदी आणि ॲल्युमिनियम म्हणजे यांचे ठोकून चांगले पत्रे बनवता येतात, उत्तम वर्धनीय आहे. सोन्याचे 1/1000 मिलीमीटर जाडीचे पातळ पत्रे तयार करता येतात, तर 1/5000 मिलीमीटर व्यासाची तार बनवता येते सोन्यापासून. म्हणजे सोनं इतकं काय म्हणता येईल, सोन्यामध्ये एवढा वर्धनीयता गुणधर्म आहे. यानंतर आता आपण तिसरा मुद्दा पाहणार आहोत, धातू सदृश्य, मेटलॉइड्स असं त्याला म्हटलं जातं. यामध्ये आर्सेनिक AS, त्यानंतर सिलिकॉन SI, त्यानंतर आर्झेनियम GE आणि त्यानंतर अँटिमनी SB यासारख्या काही मूलद्रव्यांचा धातू आणि अधातू यांच्या दरम्यानचे गुणधर्म असतात. अशा मूलद्रव्यांना धातू सदृश्य असं म्हटलं जातात. म्हणजे ते धड आपण त्यांना कार्बनमध्ये पण धड आपण त्याला अधातूमध्ये पण टाकू शकत नाही आणि धातूमध्ये पण टाकू शकत नाही. असे त्यांच्यामध्ये दोघांचे गुणधर्म असणारे जे पदार्थ आहेत त्यांना धातू सदृश्य असं म्हटलं जातं. आता धातूंचे रासायनिक गुणधर्म, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल. इलेक्ट्रॉन स्वरूपण. इथं इलेक्ट्रॉन स्वरूपण आपण मागील या प्रकरण क्रमांक 5 मध्ये सर्वांचं पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांचा केंद्रक, त्याच्यानंतर बाहेर असणाऱ्या कक्षा आणि कक्षामध्ये असणारे इलेक्ट्रॉनची मांडणी, पहिली 2, नंतरच्या कक्षेमध्ये 8 आणि तिसऱ्या कक्षेमध्ये 18 अशा प्रकारची रचना आपण पाहिलेली आहे. यानंतर खाली आता आपण पाहणार आहोत इलेक्ट्रॉनचे स्वरूपण. रासायनिक म्हणजे मूलद्रव्यांच्या रासायनिक वर्तनाचा इलेक्ट्रॉन स्वरूपण हा आधार असतो. बहुसंख्य धातूंच्या अणूच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या कमी म्हणजेच 3 पर्यंत असते. 3 पर्यंत असते. यामध्ये आता हे काय असतं 3 पर्यंत, तर इथे दिलेले पहा. ही पहिली कक्षा, ही दुसरी कक्षा आणि ही तिसरी कक्षा. म्हणजे अशा 3 कक्षेपर्यंत त्यांचे बाह्यतम म्हणजेच इलेक्ट्रॉनची संख्या असते. आता इथे पाहूया. सोडियम पहिलं उदाहरण आहे सोडियमचं. किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 11. आणि मग यांचा अणुअंक झाला 11. मग याची मांडणी 2, 8, 1. यानंतर पुढे मॅग्नेशियम 12, त्याच्यानंतर ॲल्युमिनियम 13. त्यांची मांडणी पहा. 1, 2, 3, 8 आणि 2 10, 10 आणि 3 13, 2 आणि 8 10, 10 आणि 2 12. अशा पद्धतीने मांडणी आपल्याला इथे पाहायला मिळते. यानंतर आयनांची निर्मिती. धातूमध्ये त्यांचे संयुजा इलेक्ट्रॉन गमावून धनप्रभारी आयन किंवा धन आयन म्हणजेच कॅटायन निर्माण करण्याची प्रवृत्ती असते. हा आपण गुणधर्मांमध्ये पहिल्यांदाच पाहिलेला आहे. पहिली जी ओळ आहे तिथंच म्हटलेलं होतं की संयुजा इलेक्ट्रॉन गमावून धनप्रभारित आयन म्हणजेच कॅटायन निर्माण करतात. इथे पहा. आता ही गोष्ट आपल्याला समजून घेण्यासाठी हे उदाहरण पहा. सोडियमचं आहे. सोडियमचं तुम्हाला माहिती आहे 2 पहिल्या कक्षेमध्ये, दुसऱ्या कक्षेमध्ये 8, 8 आणि 2 10 आणि इथे 11 आहे. मग आपण काय घेतला 1 झाली 11. मग याला आपण कशी फोड करणार? हा काय झाला सोडियम. कोणता आहे? धनप्रभारित. आणि हे काय आहेत? इलेक्ट्रॉन्स. हे कोणते आहेत? ऋणप्रभारित. 2,8. आणि हा जो आहे 1 काय झालेला आहे त्याच्यातून बाहेर गेलेला आहे आणि तो दुसऱ्याची रासायनिक अभिक्रिया करतो, म्हणून हा काय झाला मायनस झालेला आहे. अशाच प्रकारची परिस्थिती मॅग्नेशियमची आहे. अशाच प्रकारची स्थिती ॲल्युमिनियमची आहे. हे तुम्ही क्रमाक्रमाने पाहिल्यानंतर तुमच्या ह्या गोष्टी लक्षात येतील.
हे बघा, आता हे ॲल्युमिनियमचं पहा बरं उदाहरण. ॲल्युमिनियमचं उदाहरण पाहायचं म्हटलं तर Al, ओके, किती आहे 13, मग 2 8 3 आणि पुढे Al प्लस 3 इलेक्ट्रॉन्स मायनस आणि इथं काय अधिक चिन्ह आहे. मग इथं प्लस 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 3 काय झालेले आहेत या ठिकाणाहून कमी झाले, 3 जागा रिक्त झालेल्या आहेत आणि धन आयन त्या ठिकाणी निर्माण होणार आहेत. 3 इलेक्ट्रॉन्स गेले, इथं धन आयन निर्माण होतील. अशा प्रकारची रचना या ठिकाणी आहे. ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया. धातूचा ऑक्सिजनशी संयोग होऊन त्यांची ऑक्साइडे तयार होतात. ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया झाल्यानंतर धातूंचे काय होते, ऑक्साइड्स तयार होतात आणि हे ऑक्साइड्स पासूनच आम्ल निर्माण होतात. आम्ल आणि आम्लारे या पाठामध्ये आपण हे अभ्यासलेलं आहे. तर इथे काय म्हटलेलं आहे की धातूंची ऑक्सिजनशी संयोग पावल्यानंतर त्यांची ऑक्साइडे तयार होतात. धातू अधिक ऑक्सिजन बरोबर धातूंचे ऑक्साइड्स. यानंतर धातूंची ऑक्साइडे धातूंची ऑक्साइडे आम्लारी धर्मी असतात आणि अधातूंची ऑक्साइड्स हे आम्लधर्मी असतात. सांगताना थोडी गफलत झाली, काय हरकत नाही. यानंतर धातूंच्या ऑक्साइडची अभिक्रिया आम्लासोबत होऊन काय तयार होतं, क्षार आणि पाणी. कोणाची, धातूंची ऑक्साइड्स यांची अभिक्रिया जर आम्लासोबत झाली म्हणजेच काय आहे, आम्ल अधिक आम्ल कोणतंही असू द्या ते अधिक आम्लारी बरोबर काय तयार होतं, क्षार अधिक पाणी या गोष्टी तयार होतात. इथं दिलेलंच आहे. ओके, यानंतर खाली येऊया. यानंतर आम्लाबरोबरच्या अभिक्रिया. बहुतेक धातू विरल आम्लाबरोबर अभिक्रिया होऊन धातूचे क्षार तयार होतात व हायड्रोजन वायू बाहेर पडतो. धातू अधिक कोणताही, त्या लोखंड असेल, ॲल्युमिनियम असेल, तांबे असेल, कोणताही धातू असेल, यांचा जर आम्लाशी काही संबंध आला तर त्या ठिकाणी काय तयार होतात, क्षार आणि हायड्रोजन वायू मुक्त होतो. यानंतर परीक्षा नळी घ्या व त्यामध्ये विरल हायड्रोक्लोरिक आम्ल घ्यायचं आहे. विरल हायड्रोक्लोरिक आम्ल, विरलचा अर्थ काय, काही प्रमाणामध्ये पाणी मिक्स असलेलं अशा प्रकारचं विरल हायड्रोक्लोरिक आम्ल घ्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये जस्ताची पूड टाकायची आहे. नळीच्या तोंडाशी जळती काडी धरल्यानंतर किंवा नेल्यानंतर काय होईल, काय काडीचं निरीक्षण केल्यानंतर काय होईल, थोडासा आवाज झालेला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि जी आग आहे किंवा जी काडी आपण जळती काडी त्याच्या तोंडासमोर धरलेली आहे ती काही प्रमाणामध्ये जास्त प्रकाशित झालेली आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजेच काय होईल, इथे विरल हायड्रोक्लोरिक आम्ल आणि जस्त या धातूंचा रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर त्याच्यापासून हायड्रोजन वायू मुक्त झालेला आहे आणि त्या छोट्याशा स्फोटाच्या स्वरूपात आपल्याला आणि आवाजाच्या स्वरूपात आपल्याला इथं पाहायला मिळालेला आहे. यानंतर पाण्यासोबत अभिक्रिया. काही धातूंची पाण्यासोबत अभिक्रिया होऊन हायड्रोजन वायू निर्माण होतो. काही धातूंची पाण्याबरोबर कक्ष तापमानाला म्हणजे सध्या आहे त्या तापमानाला किंवा एका समान तापमानाला, काहींची गरम पाण्यासोबत तर काहींची थंड पाण्यासोबत अभिक्रिया होऊन अभिक्रिया दरवेळेस वेगवेगळी असते. अभिक्रियेचा दर हा प्रत्येक वेळेस वेगवेगळा असतो. वातावरणामध्ये धातूचं क्षरण होतं की नाही मुलांनो, क्षरण होणे म्हणजे गंजण्याची क्रिया, म्हणजे पाणी आणि धातू ह्या दोघांच्या एकत्रीकरणातून इथे आपल्याला रासायनिक अभिक्रिया झालेली पाहायला मिळते. म्हणजेच काय होतं, धातूचं क्षरण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. हे एक उदाहरण त्याचंच आहे. यानंतर अधातूचे रासायनिक गुणधर्म. आपण आतापर्यंत कोणाचे गुणधर्म पाहिले, धातूचे गुणधर्म पाहिले आणि आता आपण कोणाचे गुणधर्म पाहतोय, अधातूंचे रासायनिक गुणधर्म.
केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल. यामध्ये इलेक्ट्रॉनचं स्वरूपण महत्त्वाचं आहे. बहुसंख्य अधातूंच्या संयुजा कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या कशी असते? जास्त असते. धातूंची कमी असते तर इलेक्ट्रॉनची संख्या ही जास्त असते. हे ते 4 ते 7 पर्यंत असू शकते. किती असू शकते? बाह्यतम कक्षेमधली संख्या 4 ते 7 पर्यंत. इथं 5, 6 आणि 7 काय? बाह्यतम संख्या, बाह्यतम कक्षेमध्ये असणारी संख्या. ओके. यानंतर इथे काय उदाहरण दिलेलं आहे? नायट्रोजन, ऑक्सिजन आणि क्लोरीन. नायट्रोजन 7, ऑक्सिजन 8 आणि क्लोरीन 8. यानंतर आयनांची निर्मिती. अधातूमध्ये त्यांच्या संयुजा कवचात इलेक्ट्रॉन स्वीकारून ऋण प्रभार आयन किंवा ऋण आयन म्हणजेच ॲनायन निर्माण करण्याची प्रवृत्ती असते. चला, या प्रवृत्तीमध्ये आपल्याला काय दिसलेला आहे? विरोधाभास दिसलेला आहे. आपण आयनांच्या निर्मितीमध्ये धातूमध्ये काय पाहिलं? इथं धन आयन निर्माण होतो आणि इथे काय होतोय? ऋण आयन निर्माण होतो. तिथे आपण काय पाहिलं? ऋण आयन किंवा ॲनायन तयार होतो, तर त्या ठिकाणी आपण धन आयन किंवा कॅटायन निर्माण होतो, हे आपण इथे पाहिलेलं आहे. चला पुढे जाऊया. आयन निर्मिती. अधातूंमध्ये त्यांच्या संयुजा कवचामध्ये इलेक्ट्रॉन स्वीकारून ऋण प्रभारी आयन आणि ऋण आयन म्हणजेच ॲनायन निर्माण करण्याची प्रवृत्ती असते आणि धनामध्ये म्हणजे धातूंमध्ये धन आयन निर्माण होतो आणि या ठिकाणी त्याला धन आयन असं म्हणतात आणि ॲनायनच्या ऐवजी तिथे कॅटायन तयार होतो. ओके. यानंतर पुढे आता आपण याची काही उदाहरणं पाहूया. जी उदाहरणं आपण इथे वर पाहिलेली आहे सोडियम, मॅग्नेशियम आणि ॲल्युमिनियमच्या बाबतीत, तशाच प्रकारची उदाहरणं खाली त्यांनी दिलेली आहेत. इथं क्लोरीनमध्ये 1 इलेक्ट्रॉन गेला, Cl- तयार झाला, घेतला. इथे काय म्हणायचे? इथे काय क्रिया होते? आपण काय केलेलं आहे? आयात केलेले आहेत आणि धातूमध्ये काय होतात? ते बाहेर जातात. बाहेर जाणे म्हणजे कमी होणे आणि बाहेरून येणे म्हणजे अधिक होणे. म्हणजे अधिक होतात परंतु त्या ठिकाणी प्रत्यक्ष कमी दाखवले जातात, म्हणजे मायनर स्वरूपामध्ये. म्हणजे इथं काय झालेलं आहे? Cl+ इलेक्ट्रॉन, 1 इलेक्ट्रॉन बाहेरून घेतला म्हणून या ठिकाणी 8 झाले आणि म्हणून त्या ठिकाणी ऋण आयन निर्माण झाला. इथे सुद्धा 2 आयन घेतलेले आहेत. इथे 2 इलेक्ट्रॉन घेतले, 6 चे 8 झाले. ओके. इथे 8 झाले आणि म्हणून इथे 2 इलेक्ट्रॉन दाखवतात. 3 इलेक्ट्रॉन घेतले, इथे 8 झालेले 5 चे. इथे ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया. अधातू ऑक्सिजनशी संयोग करून त्यांची ऑक्साइडे तयार करतात. मग इथे ऑक्सिजनशी संयोग करून काय तयार होतात? ऑक्साइड्स तयार होतात, ऑक्साइड तयार होतात. अधातूंची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होते. मग अधातू अधिक ऑक्सिजन बरोबर अधातूंची ऑक्साइड्स. उदाहरण पाहण्यासाठी, आणि हे सर्व आम्लधर्मी असतात. ओके. वर काय होते? आम्लारी धर्मी आणि खाली काय आहेत? आम्लधर्मी. म्हणजे धातू ज्यावेळेस ऑक्सिजनची अभिक्रिया करतो त्यावेळेस आम्लारी धर्मी पदार्थ तयार होतो आणि ज्यावेळेस अधातू ऑक्सिजनशी संयोग पावतात त्यावेळेस त्यांच्यापासून आम्लधर्मी पदार्थ तयार होतो आणि ते आम्लारीशी संयोग पावून द्रावणीय क्षार आणि पाणी तयार होतं. जे वर झालेलं आहे तेच खाली आहे. म्हणजे धातू आणि अधातू ज्यावेळेस धातू आणि अधातू यांचे ऑक्साईड ज्यावेळेस ऑक्सिजनशी अभिक्रिया पावले जातात त्यांच्यापासून आम्ल आणि आम्लारी तयार होतात आणि हे दोन्ही एकत्र आल्यानंतर क्षार आणि पाणी तयार होतं. ह्या दोन्ही उदाहरणांवरून आपल्याला लक्षात येतं आहे. खाली कार्बन अधिक ऑक्सिजन बरोबर कार्बन डायऑक्साईड. CO2 + NaOH = Na2CO3 आणि OH2 म्हणजे पाणी. इथं क्षार आणि सोडियम कार्बोनेट आणि पाणी तयार झालेलं आहे आणि इथं सोडियम हायड्रॉक्साईड होतं. ओके. यानंतर पुढे अधातूंचे ऑक्साईड्स पाण्याबरोबर अभिक्रिया करून आम्ल तयार होते. आता इथे अधातू देण्यात आलेले आहेत. इथे कार्बन डायऑक्साईड, यानंतर
सल्फर डायऑक्साईड आणि सल्फर ट्रायऑक्साईड यांची पाण्याबरोबर अभिक्रिया झाली आणि इथे काय तयार झालं, H2CO3 कार्बोनिक आम्ल, यानंतर सल्फ्युरिक आम्ल, सोडियम बायक्लोराईड यांच्याशी H2SO4 सल्फ्युरिक आम्ल तयार झालं आणि यानंतर सल्फ्युरिक आम्ल तयार झालेलं आहे. ते ट्राय वापरण्यात आलेलं आहे. ठीक आहे. यानंतर अधातूची विरल आम्लासोबत अभिक्रिया होत नाही. अधातूंची आम्लासोबत अभिक्रिया होत नाही. ही अभिक्रिया आता आपण पुढे पाहूया.